महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ पुढील महिन्यात देण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. त्यानुसार सध्या राज्यात लागू असलेल्या विधान परिषद निवडणूक आचार संहितेमधून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यास परवानगी देण्याची मागणी सरकारने निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती समोर येते. त्यामुळे शेतकऱ्यांना जूनमध्ये कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गेले काही दिवस उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र आता नागरिकांना दिलासा देणारी बातमी हवामान खात्याने दिली आहे. आयएमडीच्या ताज्या अंदाजानुसार लवकरच मान्सून दाखल होणार असून अनेक राज्यात पुढील 3 ते 4 दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या विकासात आणखी सुवर्ण पाने जोडली जाणार आहेत, कारण 4 नव्या महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारने तब्बल 51,906 कोटी रुपयांच्या 4 नवीन द्रुतगती महामार्गांना अधिकृत मंजुरी दिली आहे. एकूण 547 किलोमीटर लांबीचे हे हाय स्पीड कॉरिडॉर्स 2028 पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हे 4 रस्ते विदर्भातून जाणार असून यामुळे येथील प्रवास कमालीचा सुसाट आणि वेगवान होणार आहे. काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा सतेज पाटील यांची निवड करण्यात आली आहे, तर कोल्हापूर शहराध्यक्ष म्हणून प्रवीण केसकर यांना संधी देण्यात आली आहे. अखेर भारतीय काँग्रेस निवड समितीने ही नावे जाहीर केली आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर कनेक्शन उघड झाल्यापासून भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी मोटेगावकर हे काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत, जिथे स्कॅम तिथे काँग्रेस असा थेट आरोप केलाय. शिवाय मोटेगावकरने लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेत त्या पक्षाचा प्रचार केला आहे, त्यामुळे तो कोणाचा आहे हे स्पष्ट असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे याला पुण्यातून अटक केली आहे. शिरोरे याने शिवराज मोटेगावकरकडून स्वतःच्या मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. नसरापूर येथील 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या प्रकरणाची सुनावणी आजपासून पुण्यातील विशेष न्यायालयात होणार आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या खटल्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले असून आजपासून नियमित आणि जलद गतीने यावर सुनावणी सुरू होणार आहे. राज्यात केवळ 1 महिना पुरेल इतकाच पेट्रोल डिझेलचा साठा उपलब्ध आहे, असे वक्तव्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी केलं होतं. त्यानंतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, आपल्याकडे पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना आता नवं वळण मिळालं आहे. अजित पवार गटातील तब्बल 22 ते 23 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर द्विपक्षीय चर्चा केली. या व्यापक चर्चेमध्ये प्रामुख्याने व्यापार, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. भारत इटली संबंधांना नवी दिशा मिळाली असून 2029 पर्यंत 22 अब्ज युरोच्या वापराचे लक्ष्य ठरवण्यात आले असून स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली. ओझर येथील विमानतळाच्या विस्तारणीकरणाच्या बांधकामास नवी दिल्ली येथील नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांनी अधिकृत मंजुरी दिली आहे. याबाबतचे मंजुरी पत्र ओझर विमानतळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना प्राप्त झाले असून या निर्णयामुळे आता विस्तारणीकरणाच्या कामाला मोठी गती मिळणार आहे. या मंजुरीमुळे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन राज्य सरकार केले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या मेटाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करत 8,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 10% इतकी असल्याचं समजलं जात आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार खड्ड्यांमुळे आणि गटारांची झाकणे उघडी राहिल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर अशा खड्ड्यांमुळे किंवा उघड्या राहिलेल्या गटारांच्या झाकणांमुळे मृत्यू झाल्यास त्या कुटुंबियांना 6 लाखांची मदत, तर अपघातात जखमी झाल्यास 50,000 रुपयांची ते 2.5 लाख रुपयांची मदत द्यावी लागणार आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.
नीट पेपर फुटी प्रकरणी आज काही विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशी करणार आहे. विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. गेल्या 3 दिवसांपासून सीबीआय कडून राज्यातील अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांची चौकशी सुरू असून पुणे, लातूर, नांदेड, संभाजीनगर, नाशिक या सगळ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी पेपर खरेदी केले असल्याचे सीबीआयला संशय आहे. यंदाच्या पावसाळ्यात समुद्र किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्सचा अंदाज लुटण्यासाठी जात असाल तर थांबा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवरील सुरक्षेला प्राधान्य देत महाराष्ट्र सागरी मंडळाने मालवण बंदर क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 26 मे 2026 पासून 31 ऑगस्ट 2026 पर्यंत सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि वॉटर स्पोर्ट्स पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.